ऐन वेळेवर राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आता वेगळा मार्ग निवडणार का, हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार घुमताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची वर्णी लागेल अशी दाट शक्यता होती. मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला. यामुळे आता नाशिक आणि येवल्यातील भुजबळ समर्थक यांच्यातील संताप अनावर झालेला आहे. आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, तिकीट नाकारल्याची बातमी धडकताच येवला शहरातील ठिकठिकाणी समर्थकांनी थेट पोस्टर लावले आहेत. साहेब आता निर्णय घ्या अशी आक्रमक साद या बॅनरवरून घालण्यात आलेली आहे. राज्यसभा उमेदवारांच्या यादीतून नाव बाहेर पडल्याने समर्थकांमध्ये प्रचंड रोष असल्याची माहिती समोर निघून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेत जाण्यापूर्वी पुतणे समीर भुजबळ यांना ज्या राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशी आठ भुजबळ यांनी घातली होती. परंतु ही मागणी जी आहे मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात आलेली होती. मात्र केवळ एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा शपथविधी शक्य नाही असे कारण देत दिल्लीतून हा जो प्रस्ताव होता हा नाकारण्यात आलेला होता. याच कारणामुळे पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. स्वतः भुजबळांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा दाखवली होती अशी त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. त्यामुळे जे आहे मित्रांनो, बॅनरबाजीमध्ये आता राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसून येत आहे. भुजबळ काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याबाबत अधिक माहिती हाती लागल्यावरती बातमी अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. अशाच राजकीय बातम्यांसाठी आपल्या व्हायरल बातमी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.